आपण पाहत आहात महा टाइम्स न्यूज. नवा काळ, नव्या बातम्या. नमस्कार. जय भीम, जय शिवराय, जय बसव. मी वंचित बहुजन आघाडीकडून यशवंत खंडू इंगळे उभा आहे, जेऊर गटातून जिल्हा परिषद. तरी माता भगिनींना विनंती आहे की गॅस सिलेंडर टाकीला मतदान करून मला भरघोस मताने निवडून द्यावे. नमस्कार. जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय बसवा. अस्सलाम वालेकुम. मी चंद्रशेखर सिद्धराम मडी खांबे, वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष. आज आपणासमोर याच कारणासाठी येत आहे की सोलापूर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी जवळजवळ 32 जागेवर निवडणूक स्वतंत्रपणे लढत आहे आणि त्याच माध्यमातून अक्कलकोटमध्ये एक जिल्हा परिषद आणि 5 पंचायत समिती या जागा आम्ही स्वतंत्रपणे लढत असून या अक्कलकोटच्या तमाम फुले, शाहू, आंबेडकर, संविधानवादी आणि मानवतावादी या मतदारांना माझा नम्रपणे आव्हान आहे, आपापल्या गटातील किंवा गणातील विकास करायचा असेल, तिथल्या शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून द्यायचा असेल, पीक विम्याचे पैसे जर हे लवकरात लवकर मिळवून द्यायचा असेल, ग्रामीण भागातील नदी जोड प्रकल्प तयार करून घ्यायचा असेल, किंवा आता जो अक्कलकोट ग्रामीण भागातून कित्येक तरुण हा पुणा मुंबईला नोकरीला गेलेला आहे, त्याला त्या गावात उद्योगधंदे उभं करून द्यायचं असेल, शेतीला जोडधंदा उभं करून जर द्यायचा असेल आणि त्याचप्रमाणे सध्याच्या या काळामध्ये जिल्हा परिषदचे शाळा या सरकारने बंद करण्याच्या प्रक्रिया सुरुवात केलेली आहे. कितीतरी जिल्हा परिषदच्या शाळा बंद झालेल्या आहेत. आपले बहुजनांचे जे गोरगरीब वंचितांची जे विद्यार्थी मुलं कुठं शिकतात, त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मोठमोठ्या डोनेशन देऊन या मोठमोठ्या धनदांडग्यांच्या प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकत नाहीत. पण या गरिबांची मुलं शिकू नये याच्यासाठी हे शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहेत. कित्येक शाळा बंद झालेल्या आहेत. त्या शाळा तिथल्या अत्याधुनिक सुखसुविधा उपलब्ध करून त्या शाळा पुन्हा सुरू करून गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी शिकलं पाहिजे. त्या गावामध्ये पाणी पोचलं पाहिजे. त्या गावातल्या शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करून दिला पाहिजे. त्यांच्या शेतीच्या मालाला हमीभाव उपलब्ध करून दिला पाहिजे. याच कारणासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीचे 5 शिलेदार, एक जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समितीला या ठिकाणी आम्ही उभे केलेला आहोत. आंबेडकरी चळवळीच्या आणि अक्कलकोटच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदा असं घडत आहे की चळवळीतले या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला उमेदवार उभे केलं जात आहे. तर माझं आताच्या या जातीच्या या समीकरणामध्ये किंवा सगळीकडे जो अराजक माजवलं जात आहे किंवा कुणाचा भरोसा नाही, आज इथं आहे, उद्या सकून कुठल्या तर दुसऱ्याच्या दारात आहे, कुठं कुणाचाही विश्वास या सध्याच्या काळात न ठेवा सारखा असताना वंचित बहुजन आघाडीचे शिलेदार या निवडणुकीच्या मैदानामध्ये उभे आहेत. तर माझं या अक्कलकोटवासियांना नम्रपणे आव्हान आहे की आपण गॅस सिलेंडरच्या आणि एका ठिकाणी दहीडणे या ठिकाणी बॅट या चिन्हावर आपण या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताने यांना विजयी करावं आणि या सगळ्या प्रक्रिया ज्या ठिकाणी होत असतात त्याचा आवाज बनवून त्या शेतकऱ्यांचा, त्या बेरोजगार तरुणांचा, त्या जे शाळा बंद पडलेले आहेत त्या शाळांचा, त्या विद्यार्थ्यांचा आणि तिथल्या गोरगरीब कष्टकरी जनतेचा आवाज बनवून वंचित बहुजन आघाडीला एक संधी द्यावी
अशी आपल्या माध्यमातून मी तमाम अक्कलकोटकरांना एक विनंती करतो. आणि त्याचप्रमाणे उद्याच्या 4 तारखेला कर्जाळ येथे मोठ्या प्रमाणामध्ये राज्याची सर्व कमिटी ह्या प्रचाराच्या निमित्ताने कॉर्नर सभा होत असून त्या कॉर्नर सभेला आपण मोठ्या संख्येने त्यांचे विचार ऐकावं. त्या ठिकाणी डॉक्टर ढेपे साहेब, साळुंके सर, त्याच्यानंतर अरुणाबा जाधव जे नुकताच नगरसेवक झालेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे, कैकाडी समाजाचे आहेत, न्हावी समाजाचे आहेत साळुंके सर, आणि त्याचप्रमाणे ढेपे साहेब गुरव समाजाचे आहेत. आणि त्याचनंतर महानगरपालिकेला जे निवडणूक लढवलेत रविभास गायकवाड, या सगळ्या मातब्बरांची त्या ठिकाणी उपस्थित राहणार असून आपण सर्व बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने या कॉर्नर सभेला उपस्थित राहावे असं आवाहन मी आपल्या माध्यमातून करत आहे. धन्यवाद. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भीम, जय लवजी, जय शिवराय, जय बसवा. अस्सलाम अलैकुम. मी विशाल ठोंबरे, अक्कलकोट तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, मातंग समाजाचा एक युवक कार्यकर्ता. बाळासाहेबांनी मला अक्कलकोट तालुका अध्यक्षपद दिलं, यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि संबंध मातंग समाजाला मी आवाहन करतो की अक्कलकोटमध्ये ज्या ठिकाणी आमचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार थांबलेले आहेत त्या ठिकाणी मातंग समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस बहुमताने विजयी करावं आणि बाळासाहेबांचे हात बळकट करावे अशी मी त्यांना विनंती करतो. मातंग समाजाच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे एकमेव जर कोणी नेता असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर आहेत. या सर्व अन्याय अत्याचाराच्या मालिका मातंग समाजावर सुरू आहेत. आता आपल्या मातंग समाजाने जागं झालं पाहिजे आणि बाळासाहेबांचे हात बळकट केले पाहिजे, एवढीच मी मातंग समाजाला विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय लवजी, जय शिवराय. अस्सलाम अलैकुम.